मित्रांनो नमस्कार. माझ्या आजार आणि उपचार या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण लाईफस्टाईल डिसीजेस किंवा जीवनशैलीशी निगडीत आजार यावरती आपण सध्या माहिती घेत आहोत. या पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मानसिक आजाराबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. आज आपण आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत असाच एक आजार लठ्ठपणा यावरती मी आपणास संवाद साधणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या चुकीच्या सवयी आणि असंतुलित आहारामुळे आपण नकळत एका मोठ्या आजाराला आमंत्रण देत आहोत आणि तो आजार आहे लठ्ठपणा. फक्त खाणं आणि झोपणं हे आयुष्य नाही, पण आजकालची बदललेली जीवनशैली आपल्याला लठ्ठपणाच्या गर्तेत ढकलत आहे. तेव्हा आपण आजच सावधान व्हायला पाहिजे. तर लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय? जेव्हा शरीराला मिळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण आणि शरीराकडून होणारा ऊर्जेचा वापर किंवा खर्च यात असंतुलन निर्माण होतो, तेव्हा अनिश्चित चरबी आपल्या शरीरात साचू लागते. याची मुख्य कारणे काय काय आहेत? याची मुख्य कारणांमध्ये जंक फूड आहे, मैदा आणि प्रमाणापेक्षा जास्त तेलकट तुपकट पदार्थ आणि गोड पदार्थ खाणे, शारीरिक हालचालींचा अभाव असणे, एकाच ठिकाणी बसून दिवसभर काम करणे, वेळेवर न जेवणे व अपुरी झोप यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. तर यामुळे दुष्परिणाम काय होतात? लठ्ठपणाचे दुष्परिणाम काय आहेत? लठ्ठपणाच्या दुष्परिणामामध्ये मधुमेह किंवा डायबिटीस आणि उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन, हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक येण्याचा धोका आपल्याला जास्त असतो. सांधेदुखी आणि पाठदुखीचा त्राससुद्धा या लठ्ठपणामुळे वाढलेला असतो. तर मित्रांनो, लठ्ठपणा हा केवळ शरीराचा आकार बदलण्यापुरता मर्यादित नाही, तर तो अनेक आजारांचे मूळ आहे. पण योग्य आहाराने आणि संयमाने आपण या आजारावर नक्कीच मात करू शकतो. तर घ्यावयाची काळजी कोणती आहे? आहारात पालेभाज्या, फळे आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. रोज किमान अर्धा तास किंवा 30 मिनिटे व्यायाम किंवा चालण्याचा नियम आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तर आजच ठरवा, निरोगी राहा, आनंदी राहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतरांमध्ये जनजागृती होईल. आपला खूप खूप धन्यवाद.